विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला निबंध लिहिता येण्याचं जे कौशल्य आहे ते तुमच्या व्यक्तिमत्वासाठी किती आवश्यक आहे याचं ऑनलाईन तासामध्ये आपण विवेचन केलं होतं आणि निबंधाचं स्वरूप नेमकं कसं असतं ते सुद्धा आपण मागच्या ऑनलाईन तासामध्ये पाहिलं होतं. निबंधाचे प्रकारसुद्धा आपण डिस्कस करत होतो, परंतु त्याच वेळेस बऱ्याच विद्यार्थ्यांना माझा आवाज येत नव्हता आणि त्यामुळे निबंधाचं स्वरूप हा भाग पुन्हा रेकॉर्ड करून मी माझ्या यूट्यूब चॅनलला अपलोड करीत आहे, जेणेकरून तुम्हाला केव्हाही तो भाग पाहता यावा आणि समजावून घेता यावा. निबंधाचे प्रकार तुम्हाला सांगितलं आहे की तुम्हाला परीक्षेला गेल्यानंतर तुमच्या हाती प्रश्नपत्रिका मिळेल आणि प्रश्नपत्रिकेमध्ये पहिलाच प्रश्न जो तुमचा असेल तो असेल, खालील कोणत्याही एका विषयावर सुमारे 300 शब्दामध्ये निबंध लिहा. आणि तुम्हाला 5 विषय दिलेले असतील आणि हे 5ही विषय जे आहेत हे 5 प्रकारचे निबंध असतील आणि म्हणून त्या निबंधाच्या प्रकारांची आपल्याला ओळख असली पाहिजे की निबंधाचे नेमके कोणते प्रकार आपल्याला परीक्षेमध्ये येणार आहेत. तर निबंधाचा पहिला प्रकार आहे वर्णनात्मक निबंध. वर्णनात्मक निबंध वर्णनात्मक निबंध या निबंधाच्या प्रकारामध्ये आपल्याला त्याच्या नावातच त्याचं स्वरूप लक्षात येते. वर्णन करणे म्हणजे हा निबंध असा आहे की त्यामध्ये तुम्हाला वर्णन करायचं आहे, म्हणून तो वर्णनात्मक निबंध आहे. आता वर्णन कशाचं असू शकते? एखाद्या स्थळाचं असू शकते, एखाद्या ऋतूचं असू शकते, एखाद्या निसर्गदृश्याचं वर्णन असू शकते. तुम्ही एखादा जर प्रवास केला असेल तर त्याचंही वर्णन होऊ शकते. एखादी घटना तुम्ही बघितली असेल तर त्या घटनेचंही वर्णन ते असू शकते. मग उदाहरणार्थ स्थळ. विद्यार्थी मित्रांनो, विदर्भाचं नंदनवन म्हणून समजलं जाणारं चिखलदरा जर तुम्ही पाहिलं असेल तर असा निबंध येऊ शकतो की मी पाहिलेला चिखलदरा. आणि मग तुम्ही चिखलदऱ्याला काय काय पाहिलं ते पाहत असताना तुमच्या मनामध्ये कोणकोणते विचार आले, कोणकोणत्या भावना आल्या याचं वर्णन तुम्ही करू शकता. चिखलदराला जायचं तारीख, त्या दिवशी सकाळी तुम्ही कशी तयारी केली, कसे निघालात, कुठे थांबलात, काय काय पाहिलं याचं सविस्तर वर्णन हे वर्णनात्मक निबंधामध्ये येते. ऋतू, उदाहरणार्थ मी अनुभवलेला एक पावसाळा. एखाद्या वर्षी प्रचंड पाऊस पडतो आणि त्या वर्षीचा अनुभव तुम्ही शब्दामध्ये मांडू शकता, वर्णन करू शकता. माझा आवडता ऋतू असाही निबंध येऊ शकतो. मग तुम्हाला जो ऋतू आवडतो त्या ऋतूचं वर्णन तुम्ही त्यामध्ये करू शकता. किंवा एखादी घटना, तुम्ही जर एखादा अपघात तुमच्या डोळ्यासमोर झाला असेल तर त्याचंही वर्णन 300 शब्दांमध्ये तुम्ही करू शकता. हा तो वर्णनात्मक निबंध. वर्णनात्मक निबंधामध्ये तुम्ही वर्णन करणे गरजेचे असते. आणि
या वर्णनात्मक निबंधामध्ये तुम्ही शब्दचित्र रेखाटायचं असते. त्यामध्ये कलात्मकता असावी लागते. म्हणजे वर्णनात्मक निबंधासाठी तुमची नजर एखाद्या कॅमेऱ्यासारखी झाली पाहिजे. विशेष म्हणजे वर्णनात्मक निबंध चांगला लिहिता येण्यासाठी तुमच्याकडे चांगली निरीक्षण शक्ती असावी लागते. ज्याची निरीक्षण शक्ती चांगली तो चांगल्या पद्धतीनं वर्णनात्मक निबंध लिहू शकतो. वर्णनात्मक निबंधामध्ये आता केवळ वर्णनच करून चालणार नाही. इथं गेलो मग असा धबधबा पाहिला तसं नसते. तर ते पाहत असताना तुमच्या मनामध्ये एखादा कलात्मक विचार जर आला असेल, एखादा भावनिक विचार जर आला असेल, तर तोही नमूद करणे तुम्ही गरजेचं असते. पण वर्णनात्मक निबंधामध्ये वर्णनावर अधिक भर दिला गेला पाहिजे, एवढं मात्र तुम्ही लक्षात ठेवा. पुढचा निबंधाचा प्रकार पहा कोणता आहे. व्यक्ती चित्रणात्मक निबंध. व्यक्तीचे शब्दचित्रण करणारा निबंध असतो हा. या निबंधामध्ये तुम्ही वर्णन करत असता, परंतु कोणाचे, घटनेचे नाही, स्थळाचे नाही, तर कुठल्या तरी व्यक्तीचे चित्रण तुम्ही व्यक्ती चित्रणात्मक निबंधामध्ये करीत असता. ही व्यक्ती कोण असते, तर ती कुणी असू शकते. पहा आपल्या पुस्तकात लिहिलेलं आहे. आई असू शकते, वडील असू शकते, आपला काका असू शकतो, फेरीवाला असू शकतो, पेपरवाला असू शकतो, पोस्टमन असू शकतो, शिक्षक असू शकतात, एखादे लोकप्रतिनिधी असू शकतो, पोलीस असू शकतो. कुणीही जो तुमच्या परिचयाचा आहे आणि जो तुम्हाला आवडला आहे असा तो व्यक्ती असू शकतो. आणि त्याच्या बाबतचे तुमचे अनुभव, तुमचे विचार तुम्हाला व्यक्ती चित्रणात्मक निबंधामध्ये लिहावयाचे असतात. पुढे पहा. नेमक्या शब्दात आणि त्या व्यक्तीचं हुबेहूब चित्तवेधक कलात्मक असं शब्दचित्र तुम्हाला उभं करता आलं पाहिजे. व्यक्ती चित्रणात्मक निबंध वाचताना ती व्यक्ती वाचकाच्या डोळ्यापुढे उभी राहिली पाहिजे. अशा निबंधात त्या व्यक्तीचे संपूर्ण जीवनचरित्र तपशीलवारपणे लिहिणे अपेक्षित नसते. तथापि त्या व्यक्तीची शरीरयष्टी, सवयी, लकबी, रंगरूप, पेहराव, स्वभाव आणि त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्ये वर्णन करणे अपेक्षित असते. विशेष म्हणजे तुम्हाला त्या व्यक्तीबाबत जे काही आवडते त्याचा उल्लेख तुम्ही तुमच्या निबंधामध्ये करू शकता. परंतु व्यक्तिचित्रणात्मक निबंध म्हणजे केवळ त्या व्यक्तीची माहिती नव्हे, हेही लक्षात ठेवा. नाहीतर मग एखाद्या व्यक्तीविषयीची संपूर्ण माहिती आपण नोंदवली म्हणजे झाला व्यक्तिचित्रणात्मक निबंध, असं नाही. तर तुम्हाला त्या व्यक्तीच्या स्वभावाची वैशिष्ट्ये सांगावी लागतील. त्या व्यक्तीच्या संदर्भामध्ये तुम्हाला काय आवडलं, त्याचा स्वभावाचे कोणते पैलू तुम्हाला आवडतात, याचा उहापोह होणे या निबंधामध्ये अपेक्षित असते. नमुन्यासाठी जर सांगायचं झालं तर हा निबंध कसा येईल, तर माझे आवडते शिक्षक, माझी आई, माझे बाबा, अशा प्रकारचे हे निबंध असतात. निबंधाचा तिसरा प्रकार पहा विद्यार्थी मित्रांनो, आत्मवृत्तात्मक निबंध. आत्मवृत्तात्मक निबंध. अशा प्रकारच्या निबंधात जो कोणी आपली कथा लिहित असतो तो आपल्या भावभावनांचे, सुखदुःखाचे, विचारांचे, अनुभवाचे कथन करीत असतो. कथन करत असतो म्हणजे सांगत असतो. कडू, गोड, वाईट आठवणींचा एक रम्य पट
तो आपल्या पुढे सादर करीत असतो. हे आत्मवृत्त एखाद्या पुतळ्याचे असू शकते किंवा कुणाचेही ते असू शकते, झाडाचे सुद्धा असू शकते. या निबंधामध्ये तुम्हाला कल्पना करावी लागते की एखादं झाड, त्याचं आयुष्य आणि त्याच्या आयुष्याविषयी त्याला काय काय वाटते तो ते सांगू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, निबंधाचा हा प्रकार फार वेगळा आहे. कारण या निबंधामध्ये तुम्हाला ज्या कुणाचे सुखदुःख सांगायचे आहेत त्याची भूमिकाच एक प्रकारे साकार करावी लागते. म्हणजे जर तुम्हाला एखाद्या सैनिकाच्या पत्नीचे मनोगत असा निबंध लिहायचा असेल तर त्या सैनिकाच्या पत्नीची भूमिका तुम्हाला साकारावी लागते. तिची काय काय सुखदुःख असतील त्या सुखदुःखांचा वेध, त्या सुखदुःखांची मांडणी तुम्हाला या निबंधामध्ये करावी लागते किंवा करता आली पाहिजे, असा हा निबंध असतो. बरेचदा नदीची आत्मकथा असा निबंध येतो. तर नदीची आत्मकथा या निबंधामध्ये तुम्हाला नदी बोलत आहे अशा पद्धतीने निबंध लिहावा लागतो. इथे तुम्हाला भाषेचा वापर जो आहे तो एका वेगळ्या संदर्भाने करावा लागतो. म्हणजे ही जी तुमची भाषा असते, ही भाषा प्रथम पुरुषी असावी लागते. म्हणजे जणू काही तुम्हीच नदी आहात ही कल्पना करून तुम्हाला हा निबंध लिहावयाचा असतो. विशेष म्हणजे या निबंधामध्ये कैफियत असते, आपली कहाणी असते, आपले सुखदुःख असतात, आपल्या मनामध्ये येणारे विचार असतात. कैफियत असणे म्हणजे आपल्या सुखदुःखाची, आपल्या अंतरंगाची मांडणी करणे, याला आपण कैफियत असं म्हणतो. तरी कैफियत असते, एक प्रकारची कहाणी असते. ही कहाणी या निबंधातून सांगावी लागते आणि काही सुख आणि काही दुःख यांचं मिश्रण, म्हणजे काही चांगले अनुभव आणि काही वाईट अनुभव, काही चांगले विचार आणि काही वाईट विचार या निबंधामध्ये आले पाहिजे. नदीच्या संदर्भात जर सांगायचं झालं तर तुम्ही असं म्हणू शकता की ती खळखळ वाहते, प्रवाही आहे. पण तिचं दुःख काय आहे तर बऱ्याच ठिकाणी या नदीला घाणेरडं केलं जातं. कारखान्यातलं सांडपाणी नदीमध्ये सोडलं जातं आणि ती दूषित केलं जातं. तिच्यामुळे तुम्ही असं लिहू शकता की माझ्या आरोग्याशी कसा खेळ होतो, तुम्ही लोक कसा खेळ करता, हे दुःख तुम्ही नदीचं मांडू शकता. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पत्नीचे मनोगत असेल, ते शेतकऱ्याची पत्नी तुम्हाला व्हावं लागेल आणि अशी कल्पना करावी लागेल की तिच्या पतीनं आत्महत्या केलेली आहे. मग ती तिच्या पतीची कथा सांगेल, तिच्या संसाराची व्यथा सांगेल, कैफियत सांगेल. ही कैफियत आपल्याला सांगता आली पाहिजे आत्मवृत्तात्मक निबंधामध्ये. आणि म्हणून आत्मवृत्तात्मक निबंधामध्ये आपल्याला एक प्रकारे परकाया प्रवेश करावा लागतो. म्हणजे ज्याचं दुःख आपल्याला सांगायचं आहे, ज्याच्या कैफियतविषयी आपल्याला विचार भावना व्यक्त करायच्या आहेत, त्याच्या शरीरात, काया म्हणजे शरीर, आपल्याला प्रवेश करावा लागतो. त्या अनुषंगाने आपल्याला तो निबंध लिहावा लागतो. विद्यार्थी मित्रांनो, चौथा निबंधाचा आपला प्रकार आहे कल्पना प्रधान निबंध. विद्यार्थी मित्रांनो, मला असं बरेचदा वाटते की निबंधाचा हा प्रकार थोडासा सोपा आहे. इतकाही सरळ नाही, परंतु बराचसा सोपा आहे. आणि म्हणून कल्पनाप्रधान निबंध लिहायला घ्या असं मी बरेचदा विद्यार्थ्यांना सांगत असतो. तेव्हा कल्पनाप्रधान निबंधावर
तुमचं लक्ष असू द्या. या प्रकारच्या निबंधामध्ये कल्पना विलासाला महत्त्व दिलेले असते. सहज, सुंदर आणि विविध प्रकारच्या नवनवीन कल्पनांची उत्तुंग भरारी या निबंधामध्ये आपण घेतली पाहिजे. उदाहरणार्थ, मी पक्षी झालो तर, असाही हा निबंध असू शकतो. किंवा मला लॉटरी लागली तर, अशाही प्रकारचा हा निबंध असू शकतो. आणि अशा प्रकारच्या निबंधामध्ये तुम्ही विविध प्रकारच्या कल्पना करू शकता. आणि अशा कल्पना करत असताना तुम्ही त्या बऱ्याचशा वास्तविक आणि अवास्तविक स्वरूपाच्या अशा सुद्धा असू शकतात. परंतु हे करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवलं पाहिजे. उदाहरणार्थ, तुम्हाला निबंध लिहायचा आहे, मला 1 करोड रुपयाची लॉटरी लागली तर, हा तुमच्या निबंधाचा जर विषय असेल तर तुम्ही त्यामध्ये विविध प्रकारच्या कल्पना करू शकता. मी शेती घेईल, मी गाडी घेईल, चांगलं घर बांधेल. एवढंच नाही तर तुम्ही समाजासाठी काही पैसा खर्च कराल. तुम्हाला काही विशेष सामाजिक कार्य करायचं असेल तर त्याबाबतचे विचार तुम्ही या निबंधामध्ये मांडू शकता. आणि आणखी विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी जे तुम्हाला सांगितलं की अवास्तवता असली पाहिजे, परंतु अति अवास्तवतासुद्धा त्यामध्ये असता कामा नये. उदाहरणार्थ, तुम्हाला 1 करोड रुपयाची लॉटरी लागलेली आहे आणि तुम्ही जर म्हणत असाल की मी माझ्यासाठी विमान घेईल, तर 1 करोड रुपयामध्ये विमान येत नाही. आणि मग अशा प्रकारची कल्पना करू नये. ही अति अवास्तविक अशी कल्पना झाली. पुढे पहा, या प्रकारच्या निबंधामध्ये तुम्ही कल्पनेच्या भराऱ्या घ्यायच्या आहेत आणि त्या कल्पना सुंदर, रेखीव असल्या पाहिजे, मनाला भावणाऱ्या असल्या पाहिजे. असं जर असलं तर तो निबंध अधिक चांगला होऊ शकतो. एका कल्पनेतून दुसरी कल्पना, दुसऱ्या कल्पनेतून तिसरी कल्पना, असा हा निबंध फुलत गेला पाहिजे. मी मुख्यमंत्री झालो तर, मी अभिनेत्री झालो तर, मी शिक्षक झालो तर, मी आमदार झालो तर, असे विषय कल्पनाप्रधान निबंधामध्ये विद्यार्थी मित्रांनो येतात. आणि हा निबंध आपल्याला जर आपण असं झालो तर, तसं झालो तर, असा असल्या कारणाने आपल्याला यामध्ये मुक्त विचार मांडता येतात आणि म्हणून याची मांडणी सहजपणे करता येऊ शकते. अर्थात प्रत्येक प्रकारचा निबंध मी तुम्हाला निबंधमालेतून तुमच्या व्हॉट्सॲपवर सेंड करणार आहे. ते विविध प्रकारचे निबंध वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की वेगवेगळे प्रकार असतात आणि कसे ते एकमेकांपासून भिन्न असतात आणि कशा कशा प्रकारे ते लिहावे लागतात याचा एक चांगला अनुभव तुम्हाला येईल. तसे निबंध मी तुम्हाला पाठवणार आहेच. निबंधाचा 5वा आणि शेवटचा प्रकार विद्यार्थी मित्रांनो आहे वैचारिक निबंध. विद्यार्थी मित्रांनो, हा माझा निबंधाचा आवडता प्रकार आहे. वैचारिक निबंध लिहिता येणे ही एक खूप चांगली गोष्ट आहे. या निबंधामध्ये एखाद्या विशिष्ट विषयावर तुम्हाला तुमचे विचार प्रकट करावे लागतात. विचारांवर भर दिलेला हा निबंध असतो. एखाद्या विचाराला किंवा समस्येला प्राधान्य देऊन त्या संबंधीची साधक बाधक चर्चा या निबंधामध्ये करावयाची असते. उदाहरणार्थ, काय श्रेष्ठ, मन की मनगट, असा जर निबंध असेल तर तुम्हाला यावर साधक बाधक चर्चा करावी लागते की माणसाचं मनगट तर मजबूत पाहिजेच, पण त्याबरोबर मनही मजबूत पाहिजे. म्हणजे दोनही विचार तुम्हाला मांडता आले पाहिजे. शक्तीबरोबरच युक्तीसुद्धा महत्त्वाची आहे किंवा गरजेची आहे, हा विचार तुम्हाला अशा प्रकारच्या निबंधामध्ये मांडता आला पाहिजे. किंवा बरेचदा यशा संदर्भातला एक निबंध येतो
दूरदर्शन शासकीय वरदान. तर अशा वेळेस तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो दूरदर्शनचे तोटेसुद्धा सांगावे लागतील आणि फायदेसुद्धा सांगावे लागतील. आणि शेवटी तुम्हाला तुमचा काय विचार आहे, तुमचं काय मत आहे ते सुद्धा स्पष्ट करावं लागतं. सध्या दूरदर्शन शासकीय वरदान असा विषय येत नाही, कारण आजचं युग हे मोबाईलचं युग आहे आणि म्हणून बरेचदा परीक्षेमध्ये मोबाईल शासकीय वरदान असा निबंध येतो आहे. तर तेव्हा तुम्हाला मोबाईलच्या फायद्यांची चर्चा करावी लागेल, मोबाईलच्या तोट्यांची चर्चा करावी लागेल आणि शेवटी तुम्हाला तुमचा विचार काय आहे तो प्रकट करावा लागेल. वैचारिक निबंधामध्ये विचारांना महत्त्वाचं स्थान असते आणि याचे जे विषय असतात ते विषयसुद्धा समस्याप्रधान असे विषय असतात. उदाहरणार्थ पर्यावरणापुढील आव्हाने, देशाच्या प्रगतीमधील महिलांचं योगदान, तर याविषयी तुम्हाला चर्चा करावी लागते, याविषयी तुम्हाला तुमचे विचार मांडावे लागतात. आणि अशा प्रकारचा निबंध लिहिण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो तुमचं अवांतर वाचन भरपूर असलं पाहिजे. अवांतर वाचन ज्याचं व्यवस्थित आहे असा विद्यार्थी निबंध लेखन हा प्रकार उत्तम प्रकारे सोडवू शकतो किंवा त्याचं कौशल्य तो प्राप्त करू शकतो. आणि म्हणून तुम्ही अवांतर वाचन करायला शिका. निबंध लिहिता येण्यासाठी तुम्ही रोजची वर्तमानपत्रे वाचली पाहिजेत आणि विशेषतः त्यामधलं संपादकीय पानसुद्धा वाचलं पाहिजे. संपादकीय पानामध्ये एखाद्या विषयाचं विस्तृत माहिती दिलेली असते. ती माहिती करून घेणं आणि त्या अनुषंगानं आपल्या विचारांना आपण मजबूत करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. अर्थात विद्यार्थी मित्रांनो निबंध लेखनाची पूर्वतयारी करत असताना काय काय केलं पाहिजे यामध्ये हा भाग पुन्हा येईल आणि आपण पुन्हा तेथे हा भाग पुढच्या तासाला शिकणार आहोत. निबंध लेखनाची पूर्वतयारी हा भाग आपण पुढच्या तासाला पाहू.